नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण बेडरूम, किचन आणि नातेसंबंधांवर होणारा वास्तूचा प्रभाव या सगळ्या विषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. आपल्याला मार्गदर्शनासाठी एक विशेष व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. आपल्यासोबत आहेत, आपल्या स्टुडिओत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत पुढारी न्यूजच्या स्टुडिओ. नमस्कार. तर सरांबद्दल आपण सरांशी चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांच्या गेल्या 3 पिढ्या या ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात कार्यरत आहेत. त्या पारंगत आहेत आणि ज्योतिषशास्त्र तसंच वास्तुशास्त्र या दोन्ही विषयामध्ये डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी PhD पदवी संपादित केलेली आहे. इतकंच नाही तर देशविदेशात त्यांना या क्षेत्रामधल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक संस्थांनी त्यांची दखल घेतलेली आहे. याशिवाय रत्नांवर डॉक्टर विजय चाटोरीकर यांचा विशेष अभ्यास सुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात बेडरूम, किचन आणि नातेसंबंधांवर आपली वास्तू कसा काय प्रभाव पाडू शकते, कसा काय परिणाम करू शकते. आणि जर काही नकारात्मक प्रभाव पडतच असेल तर मग तो सकारात्मक प्रभावात कसं आपण बदलू शकतो आणि आपल्या वास्तूची ऊर्जा, आपल्या घराची एनर्जी आपण कशी काय वास्तुशास्त्राची मदत घेऊन बदलू शकतो याविषयी आपण जाणून घेऊया. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. डॉक्टर, आपली वास्तू खूप महत्त्वाची असते, कारण आपला आयुष्याचा अर्धा काळ तर आपल्या वास्तूत जातो. तर त्यामुळे आपल्या वास्तूची ऊर्जा चांगली असणं फार गरजेचं आहे. तर आपल्या नातेसंबंधांमधले कलह आणि आपल्या वास्तूमध्ये असलेली ऊर्जा याचा थेट संबंध आहे का? वास्तुशास्त्र असं मानतं बरं का, की आपण ज्या वातावरणात राहतो ना त्याचा परिणाम आपल्या माइंडसेटवर होत असतो. आणि त्या माइंडसेटनुसार आपलं वागणं, बोलणं, काम करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्राचा आणि नातेसंबंधाचा संबंध हे वास्तुशास्त्र कोणाच्या घरात भांडण नाही लावत कधी. खरंय, खरंय. कारण ते कोणाच्या घरामध्ये कलहकरी निर्माण करत नाही. पण तिथल्या वातावरणामुळं, वास्तूच्या रचनेच्या चुकीच्या वातावरणामुळं त्या घरामध्ये तसं भांडणं होऊ शकतात किंवा कलह निर्माण होऊ शकतात. ते त्यांच्या मानसिकतेमुळे. महत्त्वाची गोष्ट काय असते की नातेसंबंध जपत असताना तिथे तुम्हाला भावना जपणं फार महत्त्वाचं असतं. एकमेकाबद्दलचा आदर ठेवणं किंवा रिस्पेक्ट देणं, अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचे असते. तर ह्या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्र, जर तुमच्या घरामध्ये काही गोष्टीची रचना अशी चुकलेली असेल, जसं आग्नेय कॉर्नर असेल किंवा तुमची मास्टर बेडरूम आहे, की मास्टर बेडरूम ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की नातेसंबंधातलं तिथं प्रेम पण आहे, इमोशन्स पण आहे, जबाबदारी पण आहे, सगळ्याच गोष्टी असतात. पण तिथली जर रचना चुकली तर वातावरण जर तिथं खराब असेल तर तिथं गेल्यानंतर तुमची मानसिकतेमध्ये एक चिडचिडापण निर्माण होतो, एक मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होऊ शकते. तर त्यामुळं बरेचदा घरामध्ये वादविवाद निर्माण होतात, ताणतणाव निर्माण होतात. तर ही जी आहे की वास्तुशास्त्राचा जरी डायरेक्टली इम्पॅक्ट नसेल तरी वास्तुशास्त्र तुमचं डायरेक्टली तुम्हाला भांडण लावत नाही. पण मला एक सांगा की विशेषतः पती पत्नीचे नातेसंबंध जे फार नाजूक असतात, तर पती पत्नींच्या नातेसंबंधांवर कशा प्रकारे वास्तुदेश परिणाम करतात? कसं आहे की पती पत्नीचं जे नातं आहे, आपलं घरामध्ये कसं असतं, एक लिव्हिंग रूम असतं आणि एक बेडरूम असतं आणि एक किचन रूम असते. ह्या तिन्ही गोष्टी आहेत ना, हे नात्याला जुळून ठेवणाऱ्या गोष्टी. लिव्हिंग रूममध्ये आपलं कुटुंब असतं, म्हणजे त्यामध्ये आई आली, वडील आले, बहीण आली, भाऊ आले, पत्नी आली, सगळे झालं. आपण तिथे बसून सर्वजण एकत्र बसून आपण तिथे चर्चा करत असतो. बेडरूम ही अशी गोष्ट आहे, तिथे पती पत्नींचा दोघांचं वास्तव्य असतं. आणि महत्त्वाची गोष्ट, तिथली रचना, तिथलं वातावरण हे तेवढंच महत्त्वाचं आहे दोघांचं जे काही नातं आहे ते घट्ट करण्यासाठी, स्ट्रॉंग बनवण्यासाठी. आणि बरेचदा असं असतं की प्रेम खूप असतं पण संवाद नसतो. आता महत्त्वाची गोष्ट की तुमचं वातावरण खूप चांगलं आहे, तुमच्यामध्ये प्रेम आहे, पण तुमच्यामध्ये इमोशन्स नाहीत आणि संवाद नाही आहे, तेव्हा सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडतो. आता इमोशन आणि कम्युनिकेशन्स ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, ह्याच्यावर तिथली जी रचना आहे, तिथल्या ज्या बेडरूममधल्या तुमच्या गोष्टी आहेत त्या खूप इम्पॅक्ट करत असतात. तुमच्या बेडरूममध्ये
खूप अंधार आहे, हम्म. तिथे फ्रेश नॅचरल हवा येत नाहीये किंवा हम्म. प्रकाश येत नाहीये, हम्म. घरामध्ये सतत पडदे लावलेले असतात, हम्म. अस्ताव्यस्त बेडवर अस्ताव्यस्त सगळं सामान पडलेलं आहे. हम्म. म्हणजे बेडरूममध्ये गेल्यानंतर बेडरूममधली मानसिकता जी असती ती तयार होण्यासाठी भरपूर आधी जर खूप कष्ट करावं लागत असतील तर ती मानसिकता लवकर तयार होणार नाही. खरंय. रोजच हा, तशी हा, हा. मानसिकता तसंच जर वातावरण असेल तर होय. मग त्यांना ते कंटाळा येईल त्या गोष्टीचा. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टीचा लॉजिकली आपण विचार करणं तेवढंच गरजेचं असतं हम्म. की तुमचं बेडरूम नैऋत्यला आहे, मान्य आहे की वास्तुशास्त्र सांगतं की मास्टर बेडरूम तुमचं नैऋत्यला असायला पाहिजे, हम्म. पण तिथलं वातावरण तुम्ही कसं ठेवता तेही हे महत्वाचं तेवढेच आहे. महत्वाचं आहे. हम्म. पण बेडरूम आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की मग बेडरूम मध्येच आपण जे काही सामान असतं अस्ताव्यस्त तिथे टाकलेलं असतं, कपडे बदलल्यानंतर ते कपडे तसे असतात, अंथरूण तसेच पडलेले असतात आणि मग आपण संध्याकाळी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा ते सगळा पसारा पाहून मग असं वाटतं की आता झोपायची वेळ झाली आणि ही कधी आवरणार आपण आणि होय, मग तिथून मग तो वेळ जातो. हा. मग आपला पार्टनर सुद्धा त्याच्यामुळे नाराज होऊ शकतो, होय. कोणी असेल तो. हा. तर महत्वाची गोष्ट काय की तुमची वास्तूची रचना त्यासोबत तुम्ही ते वातावरण, तुमचा संवाद कौशल्य कसं असणार आहे, तिथलं तुमच्या दोघांमधला संवाद कसा असणार आहे, तुमच्या दोघांचं अंडरस्टँडिंग कशी असणार आहे, तुमच्या दोघांमधलं अट्रॅक्शन कसं असणार आहे आणि त्यासोबतच तुमची वास्तूची रचना कशी असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं संतुलन ठेवून म्हणजे परफेक्ट बॅलन्स ठेवणं फार गरजेचं असतं. हे बॅलन्सचा खेळ आहे सगळा की तुम्ही ही एनर्जी प्लस तुम्ही हे जे काही बॅलन्स ठेवताय तुमच्या वातावरणाचं, हे फार तेवढं स्ट्रॉंगली तुमच्या नात्याला घट्ट करू शकतं आणि याच्यामध्ये थोडं काही चुकलं मग ते नातं विस्कळू सुद्धा शकतं. अच्छा, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मास्टर बेडरूम किंवा आपली आता आजकाल 2 BHK 3 BHKची संकल्पना आहे, बेडरूम्सची संख्या वाढलेली आहे, पण ह्या बेडरूम्सची रचना किंवा त्यांची दिशा साधारणतः कधी असावी किंवा आदर्श दिशा कुठली या बेडरूम? कसं असतं की कपल्स जर असतील, कसं असतं बेडरूममध्ये मास्टर बेडरूम म्हणजे कशी म्हणतो की जो त्या घराचा मेन अनुशासक आहे. अनुशासक म्हणजे तो करता सगळे डिसिजन तो घेणार आहे. म्हणजे डिसिजन घेतो म्हणजे तो काही हे नाही की हुकुमशाह नाही की तो मनाचं चालवणार असं नाही. सगळ्यांचे विचार ऐकून शेवटी जो फायनल डिसिजन घेतो तर तो व्यक्ती जो मेन असतो घराचा, त्याची मास्टर बेडरूम जी आहे ती साऊथ वेस्टला असली पाहिजे. साऊथ वेस्टला म्हणजे त्याला नैऋत्य कॉर्नरला. आणि बाकी आता मग घरामध्ये मुलं आहेत तर त्यांची बेडरूम ईशान्येला असली पाहिजे, मुली असतील तर त्यांची बेडरूम वायव्येला असली पाहिजे. अशा म्हणजे 3 BHK असेल आणि 2 BHK असेल तर मुलांची ईशान्येला, आईवडिलांची नैऋत्याला, असं आपण समजू शकतो. तर ह्या बेडरूमच्या दिशा ज्या आहेत ह्या महत्त्वाचे कसं आहे की मेन कर्ता पुरुष आहे त्याची मात्र साऊथ वेस्टला बेडरूम असणं गरजेचं असतं. तिथली कारण काय की स्थिरतेची दिशा आहे. कारण साऊथ वेस्टला बेडरूम असेल तर तिथे तुमच्या नातेसंबंधाला स्थिरता मिळते, स्थैर्य मिळतं. आणि बेडरूम नैऋत्यलाच असणं नुसतं नैऋत्यला असली पाहिजे आणि तिथं तुम्ही गॅलरीमध्ये किंवा ग्रिल लावून तुम्ही जर बेडरूम करत असाल तर तिथं तुम्हाला शांतता असली पाहिजे, सुरक्षितता असली पाहिजे, तिथलं माहोल वातावरण ज्याला म्हणतो आपण ते प्रसन्न असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं संतुलन ठेवून जर तिथं मास्टर बेडरूम असेल ना तर मुळात काय की मास्टर बेडरूम हे नैऋत्यला का असली पाहिजे, ते पृथ्वी तत्व आहे. कारण कायमस्वरूपी ती तिथे टिकून राहिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून, शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण शास्त्र असं सांगतं की ते साऊथ वेस्टला असणं गरजेचं आहे. अच्छा, मला एक सांगा, आता आपण आपल्या बेडरूममध्ये जेव्हा विश्रांतीसाठी जातो किंवा रात्री झोपण्यासाठी जातो तेव्हा कसं झोपावं, म्हणजे आपलं डोकं कोणत्या दिशेला असावं, पाय कोणत्या दिशेला असावं? महत्त्वाचं आहे की बेडरूममध्ये आपण जातो तेव्हा विश्राम करायलाच जातो. जेव्हा आपण दिवसभराच्या दगदगीतून घाईगर्दीतून जेव्हा बेडरूममध्ये जातो तेव्हा आपल्याला शांत झोप लागणं फार महत्त्वाचं. आणि महत्त्वाचं की जर शांत झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशीच्या कामावर त्याचा इम्पॅक्ट पडतोच. त्यामुळं शास्त्र असं सांगतं की तुम्ही साऊथ वेस्टला जर तुमची बेडरूम असेल किंवा कुठे तुमची बेडरूम असेल तर तुम्ही झोपताना तुमचं जे डोकं आहे ते दक्षिणेला असलं पाहिजे किंवा मग पूर्वेला असलं पाहिजे. तर सगळ्यात बेस्ट दक्षिणेला सांगितलं आहे की दक्षिणेला डोकं, उत्तरेला पाय असले पाहिजे. नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचं जे आहे, कारण काय की त्याच्यानं तुम्हाला रिलॅक्स झोप लागते. आणि यासोबतच तुम्ही दक्षिणेला डोकं करून झोपलात आणि बाजूला TV लावला आहे किंवा साऊथ वेस्टला तुमची बेडरूम आहे आणि बाजूनं रोड आहे जिथून गाड्या हॉर्न वाजत रोज जात आहेत तरी तुमची डिस्टर्ब होणार आहे झोप. तर अशा वेळेला
ह्या पण गोष्टीचं लक्ष केलं पाहिजे. शास्त्र असं नुसतं म्हणत नाही की तुम्ही साऊथ वेस्टला झोपलात म्हणजे दक्षिणेला डोकं करून झोपलं म्हणजे तुम्हाला सगळं चांगलं मिळणार. तर त्यासोबत बाकीच्या गोष्टीचा पण विचार करणं तेवढंच गरजेचं असतं. आणि झोपताना सहसा कोणी कुठेही झोपत असताना डोकं हे दक्षिणा करून झोपलं पाहिजे. की दक्षिण ही उंच दिशा आहे आणि उत्तर ही डाऊन दिशा आहे. याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या शरीराची जी काही हालचाल आहे अंतर्गत त्याच्यामध्ये कुठेही अडचण आली नाही पाहिजे. बरेचदा काय होतं की आपण जर पश्चिमेला डोकं केलं तर मग ते अन्ननलिकेत अन्न आल्यासारखं वाटतं, जळजळी व्हायला लागते. तर ह्या पण गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शास्त्रांना सांगितलं की तुम्ही दक्षिणेकडे डोकं करा. साऊथ पोल आणि नॉर्थ पोलचं बॅलन्स सायंटिफिकली तिथं साधता येतं आणि त्याच्यानं तुमच्या बॉडीला रिलॅक्सेशन मिळतं आणि शांतपणे तुमची झोपून तुमची उद्याची ऊर्जा पुन्हा नव्यानं तयार होऊ शकते. बऱ्याचदा असं होतं की आपलं ड्रेसिंग टेबल जे आहे ते बेडरूममध्येच असतं किंवा आजकाल वेगवेगळ्या सुंदर सुंदर डिझायनर आरशांची फार फॅशन निघाली आहे. तर मी एका घरात गेले होते तर तिथल्या त्या घर मालकांना ना आरशांचं खूप वेड होता. तर त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे सगळ्या चारही भिंतींवर लावून ठेवले होते आणि मग अगदी तो एक फार अँटिक पीस असलेले अँटिक्स असे आरसे पण होते. तर हे असे आरसे लावणं हे कितपत योग्य आहे? कसं आहे की जिथे आपण रिलॅक्सेशनसाठी जातो, रिलॅक्स होण्यासाठी जातो, तिथे डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे असं शास्त्र मानतं. काय होतं की जर तुम्ही डोळे झाकून झोपायचा प्रयत्न करतायत आणि अचानकच तुम्हाला काहीतरी इमेज हल्ल्यासारखी कुठे वाटली तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊन जाता. तुमची झोपेमध्ये मन लागणार नाही. त्यामुळं शास्त्रामध्ये इतकं छान विचार केलेला आहे सगळ्या गोष्टीचा आपल्या की काय होतं की समजा बेडरूममध्ये तुम्ही झोपलात, तुम्ही बेडवर पती पत्नी झोपलात किंवा एखादी स्त्री एकटी झोपलेली बेडरूममध्ये, ती झोपीमध्ये असेल ना ती, तर त्यावेळेला तिच्या बेडच्या समोर आरसा असेल तर तिचं प्रतिबिंब त्या आरशात दिसणार. होऊ शकतं की दुसरीकडून कोणीकडून त्या अँगलनं त्या आरशामध्ये ते प्रतिबिंब दिसू शकतं. तर शास्त्राने ह्या बारीक गोष्टीचा विचार केलेला की ते कुठेही तुमचं जे काही रिफ्लेक्शन आहे ते कोणालाही डिस्टर्ब केलं नाही पाहिजे, कोणी ते पाहायला नाही पाहिजे आणि तुम्हाला त्यांना डिस्टर्ब केलं नाही पाहिजे किंवा डिस्ट्रॅक्ट नाही झाला पाहिजे. बरेचदा काय होतं की अशा आरसे जर आपल्या बेडरूममध्ये आजूबाजूला बेडच्या भरपूर असतील तर त्याच्यामुळं माणूस डिस्टर्ब होतो, त्याची झोप व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या कामावर त्याचा इम्पॅक्ट पडतो, त्याच्या विचारावर, त्याच्या डिसिजनवर सुद्धा त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात की आरसा ठेवला की रिफ्लेक्शन वाढलं की डिस्ट्रॅक्शन वाढलं की तिथलं डिस्टर्बन्स खूप वाढला. आणि मग असं म्हणतात की बेडरूममध्ये दोघात तिसरं नसायला पाहिजे, मग ती आपली सावली पण नाही चालत. अच्छा. तर ती डिस्ट्रॅक्शन असं कोणतंही रिफ्लेक्शन असं नकोय. त्यासाठी त्याच्यामुळं ते आरसा आम्ही पण शास्त्रामध्ये असं सांगतो आणि शास्त्रात असं सांगितलेलं आहे की तुमच्या बेड दिसणार नाही असा तुम्ही आरसा तुमच्या बेडरूममध्ये लावला पाहिजे. ज्याच्यामध्ये कोणतंही प्रतिबिंब बेडचं तुमच्या त्या आरशामध्ये दिसलं नाही पाहिजे. अच्छा, आता किचनकडे येऊया. किचन म्हणजे अन्न आपलं तिथे बनतं, तर किचनची रचना कशी पाहिजे? शास्त्रामध्ये बघ ना किती म्हणजे आपली संस्कृती आणि शास्त्र यांनी जी रचना केली ना किचनची, अफलातून आहे. किचन हे जे आहे ना ऊर्जेचं स्थान आहे, अग्नीचं पण स्थान आहे, उष्णतेचं पण स्थान आहे आणि त्याच्यात अन्न बनवतो, जे अन्न बनतं ते आपण ते खातो, त्याच्यानं आपली ऊर्जा, आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. आणि जिथं अन्न असतं तिथं बरेचदा लहान मोठे जे गोष्टी असतात अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या गोष्टी त्याचा इम्पॅक्ट खूप असतो. तर किचन शास्त्रामध्ये साऊथ ईस्टला दिले, आग्नेय बाजूला. तर आग्नेय बाजू ही कशामुळे दिले? आग्नेय बाजूकडून जास्तीत जास्त अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रारेड सूर्याची किरणं येतात की ते सहसा आपण म्हणतो ना एखादा कावीळ झाल्यानंतर की कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही बसलं पाहिजे, तर ते अल्ट्राव्हायलेट इन्फ्रारेड सूर्याची किरणं घेण्यासाठी, ती निर्जंतुक करण्यासाठी ती किरणं फार महत्त्वाची असतात. आणि निर्जंतुक अन्न आपल्या पोटात गेलं पाहिजे. आणि ही एक सायंटिफिकली आपण असा विचार केला शास्त्राच्या दृष्टिकोनातून जेवण हे पण एक यज्ञ आहे. खरं आहे. उदाहरण होय ज्याने जे यज्ञ कर्म म्हणतो ना आपण, ते एक यज्ञच आहे. तर हे उष्णता, अग्नी आणि आग
ह्याच्याशी संदर्भातलं ऊर्जेशी संबंधितलं जी गोष्ट आहे ती आग्नेय दिशेला शास्त्रामध्ये सांगितली आहे. कारण आग्नेय पण नुसतं आग्नेयला किचन आहे आणि तुम्ही आग्नेयला किचन केलं म्हणजे तुमच्या घरामध्ये ऊर्जा खूप चांगली असणार आहे किंवा तुमची मानसिकता खूप चांगली होणार आहे असं नाही. तर त्या किचनमधली स्वच्छता तशीच ठेवावं लागेल तुम्हाला. तुमची सगळ्या गोष्टी वातावरण फ्रेश वातावरण तिथं सूर्याची किरणं चांगले आले पाहिजे ह्याची पण काळजी घेणं तेवढीच महत्त्वाची असते. ह्या सगळ्या गोष्टीचं संतुलन ठेवलं तर आग्नेयचं किचन सर्वात बेस्ट असतं. छोटी घरं आहेत, फ्लॅट संस्कृती आहे, त्याच्यामुळे बऱ्याचदा असतं की हॉलमध्ये जो डायनिंग एरिया दिलेला आहे, जिथे डायनिंग टेबल नसेल तिथे देवघर ठेवलं जातं किंवा बेडरूममध्ये ठेवलं जातं किंवा मग किचनमध्येही बऱ्याचदा ठेवलं जातं. तर नेमकी यातली कुठली दिशा त्या किंवा कुठली खोली घरातली जास्तीत जास्त चांगली देवघरासाठी? कसं आहे की आजकाल ज्या वातावरणानुसार किंवा आजकालचे लोकांची जी राहण्याची पद्धत आहे जसं तू सांगितलंस की 1 BHK 2 BHK 3 BHK असं राहतात आणि देवघराला जागा नसते, बाकी सगळ्या गोष्टीला जागा असते. म्हणजे सुजयाग पण तिथं असतात पण देवघरासाठी तिथे जागा नसते. मग त्यांना ती शेवटी आम्हाला विचारतात की सर आता आमचं सगळं झालंय, मग आम्ही देवघरासाठी कुठं जागा ठेवली पाहिजे. तर महत्त्वाचं की देवघर ही कशासाठी असतं आपल्या घरामध्ये की मेडिटेशन करण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी, प्रसन्नता वाढवण्यासाठी, पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी, उपासना करण्यासाठी आणि ईशान्य कॉर्नर जो आहे नॉर्थ ईस्ट ते ईश्वराची जागा आपण मानतो. जलतत्व आहे ईश्वराच्या जागेमध्ये. तिथे बसून जर आपण कोणती ध्यानधारणा केली, उपासना केली तर तिथं आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळतं किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन तिथं चांगल्या प्रकारे होऊ शकतं. कारण ती ईशान्य दिशा आहे, ईश्वराची जागा आहे. जिथे ईश्वराची जागा असते तिथे शांतता असते, प्रसन्न वातावरण असतं, पॉझिटिव्हिटी असते. तर ही जी जागा आहे ती आपल्या घरामध्ये ईशान्य कॉर्नरला असली पाहिजे. पण आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही ईशान्य कॉर्नरला घेऊ शकत नाही. तर मग ज्या रूममध्ये तुम्ही घेताय त्या रूमच्या तुम्ही ईशान्येला ती असणं गरजेचं आहे. आता बरेचदा काय होतं माहिती का की देवघर आपण म्हणतो ईशान्येला पाहिजे, मग काही लोक किचनमध्येच ईशान्येला देवघर बनवतात, आग्नेयला अग्नी ठेवतात किंवा तू जसं म्हणलं की डायनिंगच्या तिथे करतात. आता डायनिंगच्या तिथं तुम्ही ध्यानधारणा करायला बसला तर त्याच बाजूला लिव्हिंग रूममध्ये कोणतरी TV मोठ्यानं लावून जर बातम्या ऐकत असेल किंवा एखादा शो पाहत असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं होणार? बरं. किंवा किचनमध्ये तुम्ही देवघर आहे तिथं तुम्ही ध्यानधारणेला बसलात, मेडिटेशनला बसलात, तिकडं कोणतरी मिक्सरच लावतोय, तिकडे कुकरची शिट्टीच होतीये, तर असं झालं असं तर कॉन्सन्ट्रेशन नाही होणार. तर त्यासाठी महत्त्वाचं आहे माझं म्हणणं आहे की ध्यानधारणेसाठी, देवाची उपासना करण्यासाठी ईशान्य कॉर्नर तर महत्त्वाचंच आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून. पण अशी जागा असली पाहिजे घरामध्ये की तिथं शांतता असली पाहिजे, तिथं डिस्टर्बन्स नसला पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही पूर्वाभिमुख होऊन बसून तुम्ही ती उपासना केली पाहिजे. आणि राहिले देवघराची तर देवघर कसं ठेवलं पाहिजे हे पण सांगून टाकतो लगेच की देवघर हे ईशान्य कॉर्नरला देवाची पाठ. बरेच जण ईशान्य कॉर्नरला पाहिजे म्हणजे की देवाची पाठ तिथं पूर्वेला होणार आणि देवाचं तोंड पश्चिमेकडे होणार आणि आपण त्यांच्या समोर बसल्यानंतर आपलं तोंड पूर्वेला होणार, म्हणजे आपलं तोंड पूर्वेकडे होणार आणि देवाचं तोंड आपल्याकडे होणार म्हणजे पश्चिमेकडे होणार. तर ही जी रचना आहे की आपण जेव्हा कोणतीही उपासना करत असतो तेव्हा आपण सूर्याच्या साक्षीनं म्हणजे उगवत्या सूर्याच्या साक्षीनं पूर्व दिशेला तोंड करून ती केली पाहिजे आणि ती जास्तीत जास्त ग्रास्प होते. म्हणून आपण स्टडी टेबल सुद्धा आपण बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही पूर्वेकडे तोंड करून ठेवा की तिथं बसून तुम्ही जे करता, जे शिकता, जे वाचता ते तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतं. तर म्हणून ती ईश्वराची दिशेची ईशान्य त्यालाच आपण देवघरासाठी योग्य मानतो. अच्छा, मुलांच्या अभ्यासावर पण वास्तूचा परिणाम येण्या प्रकारेनं होतच असतो. तर तो चांगला परिणाम घडवून आणण्यासाठी किंवा चांगला परिणाम व्हावा यासाठी काही टिप्स? काय की अभ्यास करत असताना जसं मी आत्ता सांगितलं की तुम्हाला काही ग्रास्प करायचं असेल, काही शिकायचं असेल तर पूर्व दिशा सगळ्यात बेस्ट. त्यातल्या त्यात ईशान्य कॉर्नर, उत्तर आणि पूर्व ह्या 2 दिशा आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही दिवसा अभ्यास म्हणजे पहाटे उठून जर अभ्यास करत असाल, स्टडी करत असाल तर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून ईशान्य कॉर्नरला बसायला पाहिजे. पूर्व दिशेला तोंड करून बसायचं, म्हणजे टेबल तुमचा समोर असला पाहिजे आणि तुमचं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे. जर तुम्ही दुपारी 12च्या नंतर रात्री 12पर्यंत अभ्यास करत असाल तर तुमचं तोंड उत्तरेकडे असलं पाहिजे. उत्तर ही उत्तर देणारी दिशा आहे. तर हे 2 शास्त्रामध्ये सांगितले की स्टडी टेबल एक तर तुमचं उत्तराभिमुख असलं पाहिजे किंवा पूर्वाभिमुख असलं पाहिजे. पण हे असलं म्हणजे अभ्यास होतो असं नाही ना, त्यात तुमची मानसिकता पण तेवढीच महत्त्वाची आहे, तुमचं मनोबल पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तुमचा इंटरेस्ट पण तेवढाच महत्त्वाचा.
ह्या दृष्टिकोनातून जर संतुलन ठेवून जर प्रयत्न केले तर ह्या दिशेला बसून जर अभ्यास केला नक्कीच चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. घरातली हवा खेळती असली आणि जास्त पॉझिटिव्हिटी त्यात असली किंवा प्रकाश जास्त जेव्हा घरात येतो तेव्हा ती एका वास्तूच्या दृष्टीने सकारात्मक बाजू असू शकते. नक्कीच काय असतं की जेवढं नॅचरल असतं ना आपल्या घरामध्ये, तुम्ही AC मध्ये थंड होणं आणि तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला थंडी वाजणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन त्याचा आनंद घेणं आणि घरामध्ये AC लावून त्याचा आनंद घेणं याच्यात खूप फरक आहे. नॅचरल गोष्टी ते नॅचरलच असतं की तुमच्या घरामध्ये सकाळचा उगवत्या सूर्याचा असा लखलखीत प्रकाश तुमच्या घरामध्ये येतोय तर ती जी प्रसन्नता आहे ती वेगळीच असते. आणि तुम्ही सकाळी सकाळी लाईट लावून बसलात घरामध्ये तर त्याचा प्रकाश याच्यामध्ये खूप भिन्नता आहे. तर घरामध्ये जेवढी खेळती हवा असते, जेवढे प्रसन्न स्वच्छ सूर्याचा प्रकाश येत असतो. आता याच्यामध्ये कसं आहे की आपण पाहतो की दुपारच्या वेळेसचा उन्हाचा प्रकाश आपल्याला सहन नाही होत, पण सकाळचा हा होतो. त्यामुळं सहसा पूर्वेकडून तुमच्या घरामध्ये जी काही सूर्याची किरणं येणार आहेत ती फार महत्त्वाची आहेत पश्चिमेकडून येणाऱ्यापेक्षा. हवा खेळती असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं, आनंदी वातावरण राहतं आणि हसत खेळत त्या घरामधले व्यक्ती जर राहत असतील, म्हणजे नुसती खेळती हवा आहे, प्रसन्न प्रकाश आहे आणि घरातली माणसं हसत खेळतच नाहीत, एकमेकाला संवादच करत नाहीत, कम्युनिकेशनच नाही तिथं, एकमेकासोबत बोलतच नाहीत, तर त्याच्यानं सुद्धा हे संतुलन म्हणून मी नेहमीच होते बॅलन्सला फार महत्त्व आहे. की तुम्ही खूप जरी तुम्हाला स्वर्गात नेऊन ठेवलंय तर तुम्हाला अमृत विष लागेल जर तुमची मानसिकता नसेल तर. जर तुमची मानसिकता असेल तर विष सुद्धा अमृत होऊ शकतं. तर महत्त्वाची गोष्ट ही मानसिकता, तुमचं घरातलं वातावरण आणि रचना ह्याचं जे बॅलन्स आहे ना ते प्रॉपर असणं फार गरजेचं. आणि त्यानुसार जर ते बॅलन्स ठेवलं तर त्या कोणत्याही वास्तूमध्ये तुम्हाला आनंद मिळू शकतो. अच्छा, बऱ्याचदा असं होतं की एखाद्या वास्तूमध्ये आपल्याला खूप वाईट अनुभव येतात आणि त्याच्यामुळे घरमालकाची मानसिकता अशी होती की नाही आता मी जागा पालटच करतो, मी वास्तूच बदलतो असं म्हणून आपण दुसरीकडे राहायला जातो. तर खरंच वास्तू आपण बदलली तर आपल्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. कसं असतं, एक मला सांग, एखादी गोष्ट आपल्याकडे आली, म्हणजे एखाद्याने एखाद्या व्यक्तीसोबत लग्न केलं आणि त्याला असं वाटलं की ह्याच्यासोबत लग्न करून आपण 10 वर्ष झाले आपल्याला ह्याच्यापासून काही सुखच मिळत नाही आणि पुन्हा त्याला गॅरंटी आहे का दुसरीकडे त्याला सुख मिळणार आहे याची. महत्त्वाची गोष्ट काय असते की जी आहे त्याला तुम्ही कसं नीट करू शकता ह्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे. बदलणं फार सोपी गोष्ट आहे, पण बदलल्यानंतर रिझल्ट चांगले येतील याची गॅरंटी कोणीच घेत नाही. महत्त्वाचं काय असतं की वास्तूमध्ये मी म्हणतो ना की वास्तूमध्ये बॅलन्सला फार महत्त्व आहे. तुमच्या घरात जर एखाद्या घरामध्ये तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट येत असेल तर तुम्ही बघा की तुमच्या वागण्यामध्ये काय चुकतंय, तुमच्या कर्मामध्ये काय चुकतंय, तुमच्या वास्तूच्या रचनेमध्ये काय चुकतंय. जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या. अशी कोणतीच गोष्ट नाही, असा कोणतीच प्रश्न नाही की त्याला उत्तर नाही, अशी कोणतीच समस्या नाही की त्याला उपाय नाही, असं कोणतंही कुलूप नाही की त्याला चावी नाही. तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर प्रयत्नपूर्वक जर पॉझिटिव्ह करायचं ठरवलं तर तुम्ही नक्की त्याच्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊ शकता. तर आपण पाहिलं की नातेसंबंधांवर वास्तुशास्त्राचा काय परिणाम होतो आणि जर आपले नातेसंबंध आपल्याला सकारात्मक करायचे असतील, सुधारायचे असतील, त्यात आनंद निर्माण करायचा असेल तर आपली घरातली ऊर्जासुद्धा सकारात्मक, आनंदी आणि खेळती ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी वास्तुशास्त्रात काय उपाय सांगितलेले आहेत त्याबद्दल डॉक्टरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आपल्याला. डॉक्टर, तुम्ही पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर तुम्हाला जर डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरचे क्रमांक दिलेले आहेत ते तुम्ही टिपून घ्या. तसंच मुंबई, ठाणे, पुणे, तसंच कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये डॉक्टर तुम्हाला भेटू शकतात. त्यामुळे तिथले सगळे संपर्क क्रमांक दिलेले आहेत ते पुन्हा एकदा तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्यावर संपर्क साधा. डॉक्टर विजय साठोरेकर तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करतील. यानंतर या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज. नमस्कार.